नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती लेटेस्टवाली जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा, तुम्ही जर न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल आणि त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यशोदा पब्लिकेशन पुणेची ही पुस्तके आहेत. यामध्ये पहिलं पुस्तक उच्च न्यायालय शिपाई हमाल फराज परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं पुस्तक म्हणजे लिपिक, ज्याला आपण क्लर्क असे म्हणतो, परिपूर्ण मार्गदर्शक, या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये ज्या काही मागील झालेल्या परीक्षा आहेत त्यांच्या प्रश्नांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला ही पुस्तके परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पडू शकतात. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन यशोदा पब्लिकेशन पुणेची पुस्तके तुम्ही घेऊ शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ न गमावता आपण सरळ येऊया अर्जावर. इथे जर तुम्ही अर्ज क्रमांक पाहिला, आजच हा अर्ज भरण्यात आलेला आहे आणि यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे तो म्हणजे PEN 47196, म्हणजे 47,000च्या घरात या ठिकाणी अर्ज संख्या गेलेली आहे. लवकरच ही संख्या 50,000 सुद्धा होताना काहीही आपल्याला त्यामध्ये नवल वाटायला नको. तर हा कोणत्या पदासाठी आपण फॉर्म भरला होता? हा फॉर्म भरलेला आहे शिपाई या पदासाठी. आणि कुठे भरलेला आहे? तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये. 3 ठिकाणी जागा आहेत, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई. तर मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे. शिपाई या पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि तारीख जी आहे ती आजचीच आहे. आजच हा फॉर्म भरण्यात आला. 47,196 हा नोंदणी क्रमांक त्यांच्याद्वारे प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. तर पहा, यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज हा फॉर्मचा येऊ शकतो की नेमके कोणत्या ठिकाणी किती फॉर्म येत आहेत. सध्या आपल्यापर्यंत ही माहिती आली होती. यानंतर जी काही माहिती आपल्यापर्यंत येणार आहे त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. आणि आतापर्यंत जर तुम्ही न्यायालय भरतीचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तो जॉईन करून घ्या. त्यावर ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स असतात त्या आपण वेळोवेळी टाकत असतो आणि त्या संदर्भात एक लेक्चर सीरीज सुद्धा आपण सुरू करणार आहोत. म्हणून तुम्ही त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय? जिल्ह्यामध्ये म्हणजे काय? तर नेमकी 3च ठिकाणी जागा आहेत. तर तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरताय, कोणत्या पदासाठी भरताय आणि फॉर्म भरला किंवा नाही ते कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की अजूनपर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत किंवा बाकी आहेत.